काय सौर्या? अरे काय रे पाम्या सकाळ सकाळ इकडं? सौर्या, मी म्हणलं जरा जावं तुझ्या सोबत आणि जिम मारावी म्हणून आलो बघ. मग मार की जिम तू पण. नको बघ, हात लय दुखतात, आता नको. अरे सकाळ सकाळ भारी वाटतं की. नको, बस इथं. बर बोल, काय म्हणतो? सौर्या, मी लय दिवस झाले विचार करतोय, तू आजकाल लय शांत शांत आहेस. असं काही नाही रे, पण आताच 12वीचं शिक्षण पूर्ण केलं ना रे. आता पुढचं ऍडमिशन घ्यायचंय, पण त्यासाठी पैसेच नाही. त्याच्यामुळे ना काय करावं काहीच कळानं झालंय बघ. अरे सौर्या, एवढा कशाला लोड घेतो? होईल बघ सगळं ठीक. अरे पण असं किती दिवस शिकत राहायचं रे, आणि किती दिवस घरच्यांना त्रास द्यायचा? अरे सौर्या, तुझं बी बरोबर आहे की रे, पण ती जाऊ दे. मला सांग, ताई कशी बरी आहे ना? ताई आणि ते सगळंच ठीक आहेत रे, पण आताच तिचं लग्न झालं ना, ती पण गेली निघून. अरे लग्नात कसली मजा आली होती, होय त्यात गपगप शिरा बी होता. आहा. होय होय, पण आताच तिचं लग्न झालं तर ती गेली निघून. तुला माहितीये, आई नाही मला, बाप आहे तर तो काहीच कामाचा नाही बघ, काहीच काम करत नाही. सौर्या, तुझं तरी बरं आहे, पण माझा बाप मला माहितीये काय म्हणतोय, जा मुंबईला, जा मुंबईला आणि पैसे कमव. अरे मग पम्या पैसे तर कमावं लागतील की रे. आता त्यांना आनंद ठेवायचं म्हणलं पैसे तर लागतीलच की. होय गुरुजी, चला आता. आणि मग शितली बद्दल बोलू काय? अरे बोल की, तिच्याबद्दल कधी बी आणि कुठं बी ऐकत आहे रे मी. अरे ग बस रे, तिचं नाव घेतलं कसं जवळ आलं रे तू. पण तुला तर माहिती मला ती किती आवडती ते. आणि मग पम्या तिच्या सोबत लग्न कर की तू. अरे सौर्या, कसलं भारी बोललास बर. मला तर लाजच आली बघ. अरे हो तिकडं, तिचं नाव घेतलं कसं जवळ आलं रे. अरे सौर्या, तुला माहिती आहे ना ती मला किती आवडती ते. पण त्यासाठी तुला काम बी करावं लागेल आणि पैसे बी कमावं लागतील. अरे देवा, हा परत चालू झाला. ए बाबा, चला आता घरी, आई वाट बघत असेल. अरे पम्या तू माझ्या कुठल्या गोष्टीला सहमत होतो का रे? बरं बाबा, चल ना घरी, चल. बर चल. आईला त्याच्या नादी लागून माझं वाटवा व्हायला लागलं. काय कळत नाही. हे असं तसं. सौर्या, अरे बोल की. एवढं जीव करतो, पण त्याचा काहीच फायदा नाही बघ. कर. मग काय? काय मजा. कसं आहे पम्या गाणं? मस्त आहे. मग काय गाणं? हा? अरे नालायका, रस्त्याच्या मधून काय चाललाय असा? मरायचा विचार आहे काय तुझा? ए पूजे, एवढी मोठी झाली तरी तुला अजून गाडी चालत येत नाही भाई. एक काळ्या, नीट सांगते, निघून जा चल इकडनं. ए पूजे, तुला वाटत नाही का तुला बोलतीयस ते? लय बोलते मग काय करणार? तुला माहितीये ना मी कोण आहे? गावात कोणीच माझ्या नादीला लागत नाही, आणि तू तोडमार करून मला बोलतोय. तुला कळत नाही का गाडी नीट चालवायचं मग? मी हॉर्न मारत होते ना. अरे पण आम्ही हेडफोन लावलेला दिसतंय ना. ए जा चल इकडनं. आईला लय बोलू नको पूजे. ए सौर्या, याला सांगा जरा. ए पूजे, जास्त बोलू नको, कळलं ना? अरे पूजा, ते कदाचित ना आमची चूक असेल, पण जाऊ दे. चल रे पामे. वार राजा हरिश्चंद्र, माझ्यावर काय उपकार करतो का आता? हा? ए पूजे, तुला वाटत नाही का तू जास्त बोलती? एक काळ्या, नीट बोलती ना तर नीट राहायचं. निघ चल इकडनं. मी बघून घेतो तुला. अन तू बघ फक्त, असं तुला दाखवतो तो एकदा. घे बघून. चल रे पामे. चालेल निघ. मी. बघतो तुला आता एकदा. खरंच चिरडते, थांब तुला. अरे मेल्या, तुझ्या नादात माझी गाडी बिघडली. मारायला ह्यांना हाच रस्ता भेटलेला.
अरे ऐकल्या माजला रे. हा, गावात हॉटेल टाकलं कळलं तू? तुला काळ्या भेटला होता ना, मग त्यांनी सांगितलंय का? एक लक्षात ठेवायचं, गावात जर हॉटेल चालवायचं असेल ना, पहिली मलाई आपल्याकडेच पाहिजे. जर वेळेवर नाही ना आली, मलाईवर मलाई मलाईवर मलाई वाढतच जाईल ना, मला अवघड होईल. कळतंय ना? आणि जर उशीर केला तर माहिती आहे ना कसं, दादा म्हणल तसं. त्यामुळं वेळेवर मला यायला पाहिजे. काय लय जर नाटकी केली ना, डायरेक्ट गेम वाजला. कळतंय ना? हे फोन हा मॅटर रे याचा. काय ना दादा, त्याला सांगितलं होतं की दादाच्या राज्यात जर हॉटेल टाकायचं म्हणलं तर मलाही द्यावं लागल, पण त्याने काय मलाही दिली नाही. वाटतंय त्याच्या हॉटेलमध्ये चिकनच्या ऐवजी त्याचे पीस करावं लागतील, तेव्हा तो दिल वाटतं मला. अरे फोडायचा ना मग. पुढतो आता आत्ताच जातो बाहेर आणि त्याला काय ग, का गाडी ढकलत आणलीस? अरे खटारा फेकून टाक. केवढ्या लांबून ढकलत आणली मी हिला. आणि काय झालं तिला? बंद का पडली ती? अरे हे काय ही, एकदा का बंद पडली की चालू व्हायचं नावच घेत नाही परत. मग काय आणली ढकलत. अरे ढकलत कशाला आणायची? मला फोन करायचा ना, मी पिंट्या काढायला कोणाला तरी पाठवलं असतं ना आणायला. या गाडीने जीव तरी ठेवलाय का माझ्यात फोन करायला? तसं पण मी फोन करणारच होते. तुझ्या काळू आणि पिंट्या लगेच आले असते ना पळत पळत. बरं बरं, तू जा, मी टाकतो गाडी गॅरेजला. ए आता गाड्या बघा, बरं दिसतं काय गावात गाडी ढकलत आणणं? हा, दादा मी म्हणतोय असली खटारा ठेवायची कशाला? टाका विकून राव, आपण पाटील आहे दादा राव. असली नकली गाडी वापरणं चांगलं वाटतंय. मला माहित नाही, नवीन गाडी घ्या दादा. आमचं दादा गाडी नवीन घेणार, आमचं दादा गाडी नवीन घेणार. ए, गप. मी का बोललो का? स्वतःच तुन वाजवता तुम्ही. ठीक आहे. तर घे गाडी, ठेव तिकडं, टाकू गॅरेजला. चल. तू थांबवलं नसतं तर पूजीला बोलला असतो की नाही? ए ग बस रे बाबा. थांबवलंस ना म्हणून थांबलो. तूच तर पळून चालला होतास की रे. काय मी कुठं पळून आलो? आज मी तर तिथंच होतो की. ए बाबा ते जाऊ दे, आपल्याला अजून शेतातली पण काम आहेत आणि अभ्यासाला बी बसायचंय. अभ्यासाला आणि मला अरे येडा बिडा झाला काय? अभ्यास तरी मी केलाय का तुला माहितीये ना? आणि मग तू माझ्यासोबत शेतात बी नाही येणार का? शेतात येणार की. बर मला सांग, ते शेतलीचं शेत तुझ्या इथं जवळच आहे ना? ए ग बस की बाबा, तिच्या नको नादाला लागू. आणि पोरीच्या मागं लागून काय होत नसतं बघ. हो गुरुजी, 101% आम्ही तुमच्या शेतावर येऊ. तुम्ही बोलाल तसे. आम्ही तुम्हाला मदत नाही करणार तर कोण करणार? होय होय, चला आता निघताय का? बरं मला एक सांग की, शेतली किती असते ती शेतावर? अरे बाबा, अरे मी काय तिच्यावर लक्ष ठेवायला असतो काय रोज? शेतलीवर लक्ष द्यायचं नाही. तो की नाही आपला माल आहे, कळलं का? होय होय, सगळं तुमचंच आहे. अख्ख्या गावातल्या मुली तुमचंच माल आहे बघ. सगळ्या नाही. काय काय बोललो मी? सगळ्या नाही, फक्त माझी शितली. बरं बरं, आता निघताय का तुम्ही? बरं सौर्या, जाऊ का आम्ही? पुढे आमचे खूप नियोजन केलेले कार्यक्रम आहेत,
तर आम्हाला जावंच लागेल. आम्हाला ही वेळ नाही तुमच्यासाठी इथे टाइम देण्यासाठी. जा जा, आवर तुम्ही पण जा. हो, निघालोच. शिकली का रे? हा दादा. हायला. बऱ्याच दिवसांनी एकटी गावली आहे. बरं एक काम कर, जरा तिला जाऊन विचार, आपल्या दादाचे पण शर्ट धुऊ म्हणा. एकच सेकंद दादा, लगेच विचारतो. हो ताई, काय करता इथं? तुला काय करायचं रे? अहो नाही म्हणलं, दादाचा एखादा शर्ट धुवून दिला असता तुम्ही. का त्याच्या घरी कोणी नाही का? अहो काळजी करावी लागती, विचारपूस करावी लागती. अय, तो कोण का ना, मला काही त्याचं घेणं देणं नाहीये. चल निघ आता. अहो तसं नाही शीतलताई, दादानेच पाठवले, द्या की धुवून. ए भाड्या, निघ म्हणून सांगितलं ना, मग निघ की. नाग्या, काय गोंधळ चालला रे? वाद चाललेत वाटतं. बघ जरा. हा बघतो दादा. काय झालं रे? भाड्या म्हणते मला. आला बघा दुसरा. अहो जरा विचारपूस करताय, जरा करा काहीतरी. तू नको सांगू मला कसं बोलायचं आणि कसं नाही ते. जरा करा ऍडजस्ट, द्या एखादा शर्ट धुवून दादाचा, काय फरक पडणार आहे एवढा? ए, तुझा दादा आहे ना, पाटलाचा पोर आहे ना, मग असतील की घरात नौकर, सांग की धुवायला. अहो दादा आले तुम्हाला भेटायला इथं. अय, मी काय त्याची बायको आहे वय? ए नाग्या, ते प्रकरण लय गरम आहे, तुमच्याच्यानी नाही हँडल होणार, त्याला मीच पाहिजे. यावर ए, दादाचे 2 चमचे जाताय का नाही? का आता बोलवू मी गावच्या लोकांना आता? ए चल बाबा, हे डेंजर आहे. मेरी दिलरुबा, मेरी दिल. हा, शितलीच दिसते या. आणि ते 3 माकड कोण असतील बरं? दादाचेच असतील, बघते विचारून. ए नाग्या, ये इकडं. आला मोठा शाना सांगायला मला. बघू नंतर. शितले, ए शितले, ए शितले, आग इकडे बघ. आग तिरपी काय बघायलीस? आग इकडे इकडं, आग इकडे इकडं. हा, दिसली दिसली का? अगं बोल की. अगं ती 3 माकड कोण होती ग? कोण असणार आहे? होता तो बिघडलेला पाटलाचा पोर. वाईस भेट काम झालं की घरला. बोलूयात आपण. बर बर, येते मी, तू चल पुढं. वय, टाटा टाटा, बाय बाय. हा बाय बाय, सी यू. हा सी यू सी यू. तीच तर एक टाटा आणि बाय बाय. काय होणार आहे काय माहिती धनुच.
ग शिकली? कोण होता त्यो? नास का दादाच होता ना? वय ग त्योच होता. आला होता सकाळी सकाळी डोकं खायला. हे बघ शिकले, असल्या लोकांचं काय बी ऐकून घ्यायचं नाही बघ. आता मलाच बघ की गावात कोणतरी माझ्या वाट लागते बाई. होय ते माहिती मला. तू कोणाचं ऐकून घेत पण नाही तशी. कोण तुला बोलणार आहे? ते दादाच जाऊ दे, पण तुझ्या सौऱ्याचं काय ग? अगं गावात कुठं बी दिसेना त्यो. अगं तुला माहिती ना तो कसा आहे ते, कोणाशी बोलत बी नाही बघ. अगं मग तू बोलायचं की. बर ते सगळं जाऊ दे, तुझ्या पम्याचं काय? काय पम्याचं काय? अगं तू पोरगा एवढं साजूक तुपातला आहे की नाही का तो माझ्याशिवाय दुसरं कोणाकडे बघतच नाही. एवढा खोटा विश्वास? तुला काय माहिती तुझा पम्या बाहेर काय करत आणि काय नाही ते? ए शितले, माझ्या पम्याबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही बर का. अगं लाकात एक आहे माझं पम्या, अगदी साजिरे आहे बघ. अगं बाई काय तिला असते. अगं हायच की मग तसं माझं पम्या, लाज तर येणारच की. बर बर, मला वाटतं तुला काही काम नाहीये बघ. मला बरीच काम आहे, येते मी आता. शितले, एवढं लांबून इथवर तुला भेटायला आली आणि तुम्हाला असं बोलतेस वय ग? अगं तसं नाही ग, मी फक्त सांगतेय. आणि तशी बी तू सकाळ सकाळी इकडे दिसली म्हणून बोलले बघ. बरं बरं जाते मी. तसं बी मला पम्याला भेटायला जायचंय. त्याच्यासाठीच एवढी लाली लिपस्टिक आणि पावडर बिवडर लावून आली या. दिसतंय किती. आणि हा ड्रेस बघ नवीनच घेतला या. दिसते का नाही मी अगदी हिरोईन वाणी? जा मग काम कर. हो जाते की आता. चल टाटा. हो टाटा टाटा. गेली ही शितली तर नव, तिला सौर्या पटना म्हणून माझ्या पम्याच्या माग लागली वाटते. जाऊ दे, मी आपलं जातीय त्याला भेटायला. खा अगं घे खा. अय काय झालं? खायचं नाही तुला? खा की. बरं जाऊ दे, माझा राग आलाय ना, नको खाऊस, ठेवून टाकते परत. राहू दे, बस तशीच. तुला आज काय होतंय काय माहिती. हे तरी खाशील का? बरं हे खा, ते जाऊ दे. कोण आहे रे तिकडं? काय पम्या, काय चोरी बिरी करायला लागला काय? अगं चोरी नाही करत आहे मी, तुझ्याकडेच आलो होतो. दूध घ्यायला आलो होतो बघ. आता बरं आला सर दूध घ्यायला. त्या दिवशी लई गिरणीच्या भोंग्यावानी भोंग भोंग करत होता. आता यायलाच लागलं ना परत इथं. अगं पूजे, ते आईने सांगितलं ना म्हणून आलो, नाहीतर आलो बी नसतो बघ. थांब आणते. आईने सांगितलंय ना म्हणून आलो. हे धर. बरं पूजा, मला सांग याचे पैसे किती झाले? खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. हाय का तुझ्याकडं काय? तुझ्या आईला माहिती सगळं. जा. अगं दिले असते, पण आता पाकिटच नाही आणलं बघ. आईला माहितीये तुझ्या. जा. अय अरे इकडे ये. तुझा तो सौर्या कुठे? सौर्य होय, तू असन की घरी. तू आणि तो दोघं मिळून या आपल्या शेतावरती रोजाने. किती देणार आहेस? 500 रुपये देते. 500 रुपयात आपण काम करत नसतो. 700 रुपये देणार असेल तर सांग येतो. त्या दिवशी माझी गाडी फोडली, त्याचे देतो का मग आधी? 700 रुपये दे म्हणे. बरं पूजे, ते जाऊ दे, पण 700 रुपये फिक्स ना? लय व्हायला लागले रे आता तुझं.
स्वतःहून बोलवती तर ते नाही. 700 रुपये दे मला. बघते मी ते. आणि एक काम कर, दादाला सांगू नको हं, की तुम्हाला 700 रुपये देणार आहे ते. हा, हे लय भारी तुझं. मला बरं त्या दिवशी एवढं बोलत होतास, आता दादाला सांगू नको. अगं पूजी, हे चालतं तेवढं. बरं जातो मी आणि येतो 10 वाजता शेतावर. बरं जाऊ का? जा. धडाचे काही काम करत नाही आणि 700 रुपये पाहिजे त्यांना. काम धंदा काय नाही, फक्त पैसे पाहिजेत, पैसे. बघितलंस का ग, अख्ख्या गावात असंच भरलेत. कुठच भावना हत्ती बी खावना. दूधवाला, ए सौर्या, अरे मी आहे की. कर पामे इकडं. अरे म्हणलं जाता जाता तुझी थोडीशी गंमत करा म्हणून तुला तिकडून बोलत होतो. दोन होय, बोल की काय म्हणतो. अरे सौर्या, बरं झालं मला आठवलं. पूजीने सांगितलंय की वावरात या म्हणून. तिच्या वावरात कशाला? अरे शेतात काम करायचंय ना, मग तिने बोलवलंय. आणि मग पैसे किती सांगितलं? अरे पैसा वय, तसं मला म्हणत होती 500 रुपये मध्ये काम करा. मी तिला 500 रुपये मध्ये, आणि आम्ही 700 रुपये घेणार. 700 किती? 700. आणि पाम्या, तू आणि असा बोलला? हा मग. ते पण पूजेला. अरे पूजीला तर अख्खं गाव घाबरतय, पण हा पाम्या तिला बिलकुल बी घाबरत नाही. माहितीये ना तुला. होय होय. आणि पाम्या, आणि त्या दिवशी तूच पळाला की. बरं ते जाऊ दे ना, आपलं ते कसं आहे माहितीये ना, थोडस होत असतंय. बरं मग मला सांग, पण नक्की कामाला जायचंय ना? अरे जायचंय ना, एक तर गावात कुठं काम मिळत नाही, आता भेटलंय तर कशाला सोडायचं. ते बी हाय. मग जाऊ आपण दोघं पण. पाम्या, एक तर 10 वाजलेत बरं का. आता दरवेळेस उशीर करत असतो मी, जास्त वेळ वाट नाही बघणार. शेताकडे सांगतोय. अरे लेट होणार नाही, 101% आपण लवकर येणार. बरं मी आवरतो. अरे पण ह्याच काय करू? आवरतो पण. शी, जाऊन आलोय पहिलेच. अर आई घरी वाट बघत असेल. आईला जर दूध दिलं नाही तर ती मला बांबूनीच हाणल. तुझ्या नादात उशीर झाला मला. थांब थांब. ए, कांदे उपटतोय, गवत उपटायचं आपल्याला. कसली लोक कामाला आहेत. आणि काय एक तरी धड माणूस काम करते का शेतात? काय करावं दादा, गावात मजूरच नाही. आणा लागतं म्हातारे कोतारे कुठून. तुम्ही ना नुसता चुना लावा बघ मला. अरे जाऊन बघ ना ती शिकली आली का नाही आली. का दादा? काळ्या,
अरे उठता बसता खाता पिता माझ्यासोबत असतो ना तू हो हा? हो, हो. आणि तुला शीतलीचा विषय माहित नव्हे. असं नाही दादा, आता आलं लक्षात जरा ते. मी असं गेलो गावात, असं उचलून लगेच आणतो शीतली. ऐ उचलून आणतो काय? अरे काय वस्तू आहे का ती? उचलून आणतो. शीतल आहे ती आणि आपली शीतली आहे ती. हा अरे बघ, 4-5 का माणसं होईना, पण का गावात इज्जत आहे रे आपल्याला. हा हे बघ काय, अरे काटा काढायचं रे, असा काढायचा ना. अरे तिला काय, तुझ्या बापाला पण कळतं कामा नाही. क्या बात आहे दादा. अरे शीतली कोण आहे आपली? हा अरे प्यार आहे आपला, अरे जान आहे आपली जान. आणि हे बघ, इथून पुढं शीतलीला ना रिस्पेक्ट देऊन बोलायचं. रिस्पेक्ट म्हणजे रिस्पेक्ट म्हणायचं का तुम्हाला? आईला येत नाही तरी. ए, दादाला नाही शिकवायचं. कसं दादा म्हणल तस काय म्हणायचं? शीतल वहिनी, वहिनी साहेब. वहिनी, पुढं वहिनी साहेब. हा. ए पिंट्या इकडे इकडे, याला सांग शीतलला शीतली शीतली बोलते. शीतली, शीतली नाही, शीतल वहिनी बोलायचं. काय बोलायचं? शीतल वहिनी, शीतल वहिनी साहेब असं बोलायचं. हे लागला का मला शिकवायला? हा? मला शिकवणार का तू आता? लक्षात ठेवायचं काय, रानात चरतो वळू आणि मॅटर जर केला तर त्याला फोडतो काळू. समजला का? ऐ चल तिथं माझोडेपणा. जेवढं सांगितलं तेवढं कर. जा, शीतली आहे का बघ गावात. आणि हे पिंट्या, ती माणसं बघ नीट काम करतात का काय. सगळे चुना लावा. मी काय म्हणतो दादा, जरा 500 रुपये द्या की. तू इथंच का अजून? 500 रुपये द्या की जरा. काळ्या कसं आहे ना, गावातली लोक मला सारखी म्हणतात तुमचा काळ्या लय कडू आहे. आज बघितलं. आणि कशाला पाहिजेत पैसे? अहो पैसे कशाला पाहिजेत म्हणजे, आता वहिनी साहेबांवर लक्ष ठेवायचं म्हणल्यावर गाडी घेऊन जावं लागेल. गाडी घेऊन गेलं की मग त्यात पेट्रोल टाकावं लागेल. पेट्रोल लागेल, त्यानंतर फिरायचं म्हणलं थोडस खायला लागेल. खाल्लं तर चहा बी लागेल. मग चहा तर लागतोच, तुम्हाला माहितीये 5 मिनिटाला चहा लागतो. चहा झाल्यावर मग जरा काय इच्छा चुनापुडी म्हणून जास्त नाही, 500 रुपये द्या फक्त. रात्याच्या आईला गायच्या खाऊन अरे तोंड सडली की तुमची. हा पैसे पाहिजेत, निघ चल. तेव्हा पैसे काय राव दादा, इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत सगळं शेत तुमचं, गावात सगळ्यात मोठा बंगला तुमचा, गावात दादा नाव तुमचं, 500 रुपये ना तुमच्याकडे. अरे हिट जा चल. ए पिंट्या, सगळी दळिंद्री माझ्याच नशिबात आहे. काम करा. शिवाय एक काम धड करत नाही. अरे बाय म्हातारे, गवत काढ की. ऐ मी आहे ना इथं. त्यांच्या आईला बोलायला दिलं की कुठेही बोलते. मालकच झालेत सगळी. काम कर. मला दादाने एक महत्वाचं काम सांगितलंय. काय ती जबाबदारी तुला देतो, लक्षात ठेवायचं. दादाचा विषय माहितीये ना, हो हो. शीतल वहिनी. अच्छा हा तो ओके ओके हा हा अच्छा. हा तर मग त्या दादाच्या विषयावर दादाने मला लक्ष ठेवायला सांगितलं. काय हा. शीतल वहिनीवर. अच्छा हा हा ओके ओके हा शीतल वहिनी कोणासोबत बोलती, हा कुठं जाते, कुठं येते, सगळ्या खबरी मला येऊन सांगायच्या. हे सगळं येऊन मला सांगायचं, दादाला सांगायचं नाही. ओके ओके नक्की नक्की चल येऊ का? नक्की. आणि लक्षात ठेवायचं, रानात चरतोय वळू आणि मॅटर केला डायरेक्ट फोळेल काळू. काय हा लक्षात ठेवायचं, महत्वाचं काम आहे. नक्की नक्की. चल.
अय काळ्या, अरे इकडे इकडे तू इकडे. मी काय केलंय? अरे तू इकडे ये, सांगते तुला. काय र, कवाचं ना बघते मी. काय बघतो सारखं सारखं माझ्याकडं? काय काम धंदे आहेत का नाही तुला? भरपूर काम आहे, पण इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय ते बघायला नको का? होय, गावचा सरपंचच आहेस ना तू. अगं शिकले, चेष्टा करते वय. अगं मी लय मोठ्या मोहिमेवर चाललो आहे. आता ग बया, कसली रे आली तुझी मोहीम? ते जरा गुपितच आहे, आता सांगता येणार नाही तुला. हा, निघा आता. माहिती मला तू किती कामाचा आहेस ते. अगं शिकले, एवढी कशाला चिडती आहेस? कधीतरी प्रेमानं बोलत जा. होय, तू नको सांगू मला कोणाशी कसं बोलायचं ते. कारण मला माहिती कोण कसा आहे आणि कोण कसा नाही ते. तुला त्या दादानेच पाठवलंय ना, होय ना? अयो शितले, तू तर लय हुशार आहेस ग. निघतोस का आता? थांब तुझ्या तर आता. ए रावल्या, अरे इकडे. बोल की. अरे हे बघ, मी दूध आणलंय आताच. चल चहा करते तुझ्यासाठी. अगं नको, नकोय मला. अरे चल रे. बर, मी बाहेर बसतो, आत काय येत नाही. अरे चल की घरात. नको नको, बाहेरच बसतो. बर बर, तू बस, मी घेऊन येते. ठीक आहे. काय रे सौर्य, एक विचारू का तुला? विचार की. अरे ती पूजी परवा लय चौकशी करत होती तुझ्याबद्दल. माझी? होय अरे, मला वाटलं तूच काहीतरी केलं असशील बघ. अगं मी काय करणार आहे? मला माहितीये र तू कसा आहेस ते. अगं मी तुझ्याशिवाय गावात कुठल्या पोरीला बघत बी नाही. बोलू बी नगस. काय? नाही नाही, काय नाही काय नाही. बर तू सांगितलं नाहीस चहा कसा झालाय ते? चहा मस्त झालाय की. बर चल जाऊ का मी? अरे का, बस की. तसं बी आबा सकाळ सकाळ शेतावर गेलाय, मग बस थोडा वेळ. शिकले, जाऊ दे की त्याला. अगं तू सकाळ सकाळ इकडे काय करतेस? आले होते, म्हणले लोक फोन करत नाही, मारावी जरा चक्कर जाऊन. काय काय बोललीस? ते सगळं जाऊ दे. 10-11 वाजले, तुझ्या कुणी चहा पिलता आता? अगं हा दिसला होता बाहेर मला, म्हंटल चहा करते ये, तर आला बघ. लयच ऐकतोय की तुझा. अगं असं काय बोलतेस ग? काय रे, तुला कामाला नाही जायचं का आज? अगं जायचंय ना, आज माझ्या शेतातली बी काम आहेत आणि अभ्यासाला बी बसायचंय. मग आमच्या शेतात नाही येणार का? नाही जायचंय ना. पूजा, शितली आणि सौर्या, तुम्ही तिघं बी इथं आणि असं काय बोलताय? जरा मला बी सांगा की. झालं, आम्ही सगळे बोलायला लागल्यावर टपकला मध्ये येऊन लगेच. कसं आहे ना पूजे, तुला माहिती का सौर्या मी की नाही, अरे लय जवळचे मित्र आहे आम्ही. हो की रे सौर्या? लय जवळचे मित्र म्हणे. पूजे, तुझं काम केलं बरं का? हो ना रावल्या? बरं बरं ठीक आहे, आता जावा तुम्ही दोघं इकडनं, मला शितलीशी बोलायचंय. अगं पूजे, सारखं राग राग काय करत असतेस ग? कधीतरी प्रेमाने बोलत जा की, सारखी वास केली अंगावर येतेस. ए सौर्या, चल बाबा, उशीर होईल आपल्याला. बर चल. ए जेवायला काय देऊ रे दुपारी? अगं नको, मी अभ्यासाला बसणार आहे. तू कशाला जेवायला देतीस ग? अगं तुला माहितीये ना, अगं त्याच्या घरी कोणीच नाही, मग म्हंटल मी देते जेवायला. बरं बरं, त्याला एवढं झाडावर नको चढूस लगेच.
अगं काय पूजे हे काय बोलतेस ग तू? चल मला बोलायचं तुझ्याशी. बर चल आत. हा घे, झाडाखाली छत्री घे. सॉरी. आई, उन्हात छत्री घ्यायचं, झाडाखाली छत्री आण. ते काय दाखवायला आणलं होतं तू? ते पूर्ण कांद्याचं सगळं खुरपून घेतलंय बघा. तिथं पाणी पण मारलेलं आहे. तिकडे मावश्या बसलेल्या जेवायला, तर जेवायचा टाइम झालेला आहे. नंतर परत तिथं पाणी मारणार आहे. तिथं बाकी थोडं पाणी राहिलेलं आहे. राहू दे, लय कामाची ड्युटी तुम्ही. बघ त्या म्हाताऱ्या बसल्यात, किती वेळ झालं, जा त्यांच्याकडे. मी खाणार आहे होय ती. सॉरी. बरं ते तू कुठला व्हिडिओ दाखवणार होता? रेड अँड कॉफी वागा बघ. असं आहे. वा, पाड पाड पाड. आईला गांजा पिऊ पिऊ हातलोळे पडले त्यांची, मोबाईल पकडता येईना. चाल द्या, पण पहिल्यासारखी गावात काय मजा येईना. शेत असं भकास वाटायला लागलं दादा. शेतात अजून काय पाहिजे तुला? पाहिजे म्हणजे असं जरा हिरवळ पाहिजे, असं जरा रसलेसलेला टमाटा पाहिजे, असं उभं असलेलं ते काकडीचं पीक पाहिजे, असा तो पेरू भरलेला पाहिजे, असा खाल्ला की जसं रस पडल. काळ्या, आपल्या शेतात आता काही पण नाही राहिलं. आता तू एक काम कर, जरा 4 पैसे जास्त दे की. असा कवळा आणि कडकडीत माल आण ना. आता मला सांग, या गोष्टी मी पिंट्यासमोर बोलू शकतो का? अहो पण करणार काय दादा, गावात एक तर पुरी कमी पहिलंच, आणि त्यात तुमचं नाव ऐकलं की हाय त्या बी यायला तयार नाही. काय करावं? मी काय खातो बितो आहे त्यांना? हा, खात नाही दादा, पण कसं आहे, पोर येत नाही ना. काळ्या, तू एक काम कर, हा. जरा गावात बघ ना जरा चांगल्या चांगल्या कोमल कोमल पोरी, आणि दे ना जरा 4 पैसे जास्त. अरे येऊ दे. तेच करतो आता. उद्या गावात गेलो ना, पहिलं तरण्या भरलेल्या रसरशीत रसमलाई बघतो आणि तिला 2 पैसे जास्त देतो. काळ्या, हा. पोरी माझ्या शेतात आणायच्यात. आय घातली स्वतः चालला पुढं. सॉरी. चल, काय नाही शेतात, नाही. जाऊ गावात, बहुत चांगला कडक माल. वय चला. तोंडातली तंबाखू चूक एकूण दे. अरे काळ्या, अगं तोंड वाकडं करून गेली आपल्याकडे बघून. काय मला वाटलं तुम्हाला बघितलं तुमच्याकडे येईल म्हणून. काय लय जास्त होते बरं का इथं. जरा बघा तुम्ही, लक्ष द्या जरा. असं असते हे उडायला लागली बरं काही. आईला सावड्या, आपण जर हेच काम आपल्या शेतात केलं असतं तर किती बरं झालं असतं बरं. अरे पण पाम्या, आपल्याकडे एवढी जमीन असती तर आपण कशाला दुसऱ्याच्या शेतात आलो असतो? होईल का? ते बी बरोबर आहे. आणि तरी पण तू एवढा शिकलेला आहेस, मग तुला काय जाते करायला?
अरे शिक्षणाचं काय आलं ह्याच्यात? हातात पैसा तर पाहिजे ना रे. पैसा असेल तर सगळं काय करता येतं बघ. होईल का ते बी बरोबर आहे. बरं मला एक सांग की पूजी आहे ना पूजी तिचं काय? ती आहे ना आजकाल आपल्या शितलीला बी भेटायला लागली आणि तुझ्याबद्दल आहे ना सारखं विचारती. सावऱ्या कुठे काय करतोय कसं आहे हे ते. आता विचार कर बरं मग. हे जाऊ दे रे बाबा त्यांचं. आपली शितली का रे? आपली नाही माझी शितली एक नंबर भारी आहे. हा तुला सगळ्या पोरी भारीच वाटतात बघ. हा, सगळ्या पोरी नाही एकच. अरे लका तुला काय माहितीये ह्याच्यासाठी की नाही लय काय काय करायला लागतंय बघ. अरे गपला का पैसा पाण्याचं पण बघ जरा. काय नुसतं पोरी पोरी करायला लागलंस. सावऱ्या तुझ्या नादी लागून ह्या आशान पिशा काय बी बोलायला लागले बघ. चल घरी हो का अंदर किती पडायला लागलाय. होय होय चल. चल ऐकलं सावऱ्या तुला जादू दाखवू काय? काय रे? जादू दाखव कसली जादू? बघायची का? बर दाखव. अरे पामे. ए नाग्या इकडे ये रे. तैसे बोला की. पेन दे. कागद आहे का? नाही ना कागद. बघ जरा शोध. हाय हाय. जा तिकडं. ते दादा आणि काळू दोघं बाहेर गेलेत. दादा बोललेत की ताई साहेबांना कुठं बाहेर जायचं असेल गाडी बिडी लागली तर त्यांना सोड. त्यामुळे त्यांच्या सोबत थांब. मला आत्ता नाही जायचं बाहेर. आणि जेव्हा जायचं असेल तेव्हा सांगायला. जा आत्ता. ठीक आहे ताई साहेब. अय पाम्या इकडे ये. इकडे ये. काय काम आहे का? हा काम आहे म्हणून तर बोलवलं ना. पाम्या नीट थांब जरा. बर काय काम होतं? काम आहे म्हणून तर बोलवलं ना. नाही तर मी तुझ्या नादी लागणार आहे. बर सांग की काय काम आहे? कुठे चाललास? घरी. कोणाच्या? आता कोणाच्या घरी जाणार? माझ्याच घरी जाणार ना. ए नीट बोल. बर काय काम आहे? मग आता तुला सौऱ्याच्या घरी जायला लागेल. सावऱ्याच्या घरी? आणि का? माझं काम आहे त्याच्याकडं. मग तुझं काम आहे ना, मग तू जाऊन कर ना. मला कशाला सांगती? सांगितलंय कोणाला? मला. गप करायचं. हे घे. सौऱ्याच्या घरी जा आणि फोन करायला लाव त्याला मला. आणि का? ते मी त्याला सांगीन. तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर. अगं पूजे एकतर सावऱ्या लय साधा पोर काय बघ. आणि अभ्यास बी लय करते. गावातल्या एका बी पोरीच्या नादी लागत नाही. काय असेल तर मला सांग. त्याने काही चूक केली असेल ना तर मला बोल. पण त्याला काही बोलू नको बघ. मग तुझ्या साध्या पोराला लिहून देते आणि म्हणा फोन करायला लावलाय. अर्जंट काम आहे. जातो का आता? अगं पण काय काम आहे ते तरी मला सांग.
तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. जा लवकर दे. आईला सौर्या कुठे जाऊन बसलाय काय माहित. किती वेळ झालं शोधतोय त्याला. अख्खा गाव पालत घातलं. शेतात बी जाऊन आलो. आईला हे तर इथं बसलंय. अय सौर्या, काय रे पम्या? अरे दम का झालं काय? अरे किती शोधायचं तुला. का मी काय केलं? अरे मी गावातून येत होतो. पूजीने मला आवाज दिला. पूजी वय काय बोलली? अरे आम्ही लय उशीर गप्पा मारत होतो. काय काय बोलत होती. मला म्हणली असंय तसंय. आणि बोलता बोलता मला म्हणली की हे घे चिठ्ठी. मी एवढा खुश झालो होतो ना, काही सांगू तुला. लय खुश झालं होतं बघ. आईला पम्या मला काय कळलं झालंय बघ तिचं. पण नंतर मला कळलं ती चिठ्ठी तुझ्यासाठी होती. माझ्यासाठी? होय. आणि ती म्हणली सौर्याला चिठ्ठी दे आणि मला फोन कराय सांग. आईला मला वाटतं काहीतरी काम असेल मग तिचं. अरे येड्या, त्याच्यामध्ये नंबर दिलाय तिने. थांब कुठे ठेवली ना. गावली गावली गावली. हो हे नको राहू दे, तुझ्याकडेच राहू दे ते. अरे धर, या असलेला क्षण माझ्या माग नको. धर तुझा. आणि ते काय करायचंय बघ बाबा. आईला पण नक्की काय काम असेल रे तिचं माझ्याकडं? आता मला काय माहित. तुमचं बघा बाबा. बरं ते जाऊ दे, तुझं झालं का आवरून? अरे मग मी तुझ्याकडेच यायला निघालो होतो. आपल्याला कामाला जायचंय ना व. बरं जाऊ दे चल. टाइम बघ आता 10 वाजलेत. आपल्या त्यांच्या शेतात पण जायचंय माहितीये ना. होय. आणि तुला माहितीये ना ते पूजा आणि दाद्या कसले लय दळभद्री दोघं पण. अरे चल, लय नको टेन्शन घेऊ. बर चल. इकडे चल 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 गुड 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 गुड. अरे मागून आलं मार. बघल तेव्हा गेम खेळतात. आपल्या पाणी आण रे. अरे पाणी आणखी. एवढा वेळ लागतो रे. आणि दुपारच्या का टोपे घालून फिरायला लागलाय. थंडी वाजते मला. हो दादा, तुम्हाला काय सांगू, गावाला टोपी घातली. तुला काय काम नाही वे? हो आहे ना काम. मग का थांबलाय? जा की कर. धर. ए पिंट्या, आता गेम राहू दे आता. ए जरा हात दाब. ए नाग्या तिकडे रे. अरे ये की पटपट. दादा बोला ना, काय झालं? ती शीतली कधी भेटेल रे आपल्याला एकटी? शीतली एकटी दादा काय माहित नाही, सांगता नाही यायचो. अहो दादा मला विचारा ना. अहो अशी पोरगी पडून तुम्हाला अशी. ए सोड. जेवढं विचारलं तेवढं सांगा ना. हा, बाकीचं रान कशाला आणताय? वय वय दादा, ती एकटी कुठे भेटेल ते सांग. आता असेल ना घरी. आणि तिचे आई बाप काय आहे? दादा ह्या टायमाला शीतलीची आई आणि शीतलीचा बा दोघं बी शेतावर असतात बघा. वा नाग्या, एक नंबर काम केलं. भारी केलं. अख्ख्या गावाच्या खबरी ठेवतो. वा. बर मग जायचं का डायरेक्ट घरी? हा चला 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 चला. थांबा 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 दादा, पण एक अडचण आहे.
त्याच्या मायला तुझं घोडं इथंच अडलंय का आता परत? आता काय अडकलं तुझं? दादा ती तुमची आंटी, ती तुमची आंटी नाही का, नानाची बायको, तिचं घर आणि शीतलीचं घर शेजारी आहे. आणि जर का तुम्हाला त्या आंटीने बघितलं तर लय मोठा कांड होईल. आईला त्या दादानी पण लय मोठा कांड केलेला दिसतोय. सारख्या पोरी सारख्या बायका. ए गप. असं जर आपण गावात घाबरत राहिलो तर लोक फिरणं मुश्किल करतील ना आपलं. हा ते काय नाही सरळ जायचं आपण. चला. नाही नको, एक काम करा, उद्या सकाळीच जाऊ आपण. ठीक आहे चालेल, पण दादा सकाळी किती वाजता जायचं? अरे काय पत्रिका बघून जाणार आहे का आपण? हा जाऊ की सकाळी. ठीक आहे जाऊ. दादा थोडी तळप आली आहे, काय छद्द ना खायला. अरे तोंड सडलं की पार तुझं. हा मारायला टाकलाय तंबाखू खाते. खाऊ द्या त्याला, खाऊ द्या. मुळे त्याच्या मायला एकदाच माझ्या मागची पिढ्या निघून जाईल. अरे तिकडे तंबाखू खाते हे दाबात पोरे. शिकीचा तर ना मत करता मला नाही म्हणत. काय ग शिकले? काय करतेस? अगं काय नाही, आले होते इकडं. तू संध्याकाळची इथं कसं? माझं तुझ्याकडे एक काम होतं. बोल की. तो सौर्या, त्याला ओळखतेस का ग तू? ओळखते की. त्याचं काय झालं? काय नाही ग, मला असं कळलं की तो एकटाच राहतो आणि स्वतःच सगळं स्वतःच करतो. बघ की कसलं पोरग आहे. अभ्यास पण करतो, घरातली सगळी कामं पण करतो आणि शेतात बी काम करते. पण त्यात काय ग नवीन? शितले, तुला नीट विचारते ना, मग नीट सांग की जरा. वस्कनी अंगावर काय येतीस? अगं मी फक्त सांगितलं तुला. बरं मग सांग, कसा पोरगा आहे तो? अगं काय करायचं तुला त्याचा विचारून? हाडतूस का करतीस? तुला नीट विचारलंय ना, मग नीट सांग की जरा. तसं बी ते गावातलं कुठल्या पोरीला बघत बी नाही आणि बोलत बी नाही. माझ्याकडे बघन की मग. काय म्हणली? काय नाही काय नाही. चल जाते मी, उद्या भेटू. चल जाते, भेटू उद्या. ती पूजी सौर्याबद्दल एवढं का विचारत असेल बरं? सौर्याने काय केलं तर नसेल ना? मला सौर्याशी बोलावंच लागलं आता. ते पूजीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. हॅलो 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 हॅलो. हॅलो. अरे कुत्रे नीट बोल की, काय हॅलो हॅलो करतोय? मला विश्वासच बसेना की तुम्हाला कॉल केलाय ते. तुझा विश्वास घात तुली. आता चुलीवर शेकायलाच बसलोय बघ. काम करायचं माझं. अगं तुझं काम होय, करतो की उद्या सकाळी. पहिले तर सौर्याच्या घरी जायचं आणि त्याला सांगायचं मला फोन करायला. चालतंय की, उद्या सकाळ सकाळ जातो बघ आणि त्याला फोन लावून देतो तुला. आणि पूजे, मला सांग, एवढं कसलं महत्वाचं काम आहे तुझा? ते मी सांगेनच त्याला, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. जरा दोन शब्द प्रेमाने माझ्याशी बी बोल की. म्हणजे आता फोन केलाय तर माणसाने दोन शब्द प्रेमाने बोलावं. ठेवलं वय. अगं धनी, एवढ्या रातचं कोणाचा फोन होता रे पम्या?
कवादरनं फोन लावेली मी तुला बिझी लागू राहिलाय बघ इकडं. परत तीच आहे का पूजी? जर येईस कस काय तुला फोन करते रा? आणि एवढ्या रातच्या तुमचं काय काम आहे? वाजलेत बघ किती. अगं जरा ते महत्वाचं काम होतं म्हणून कॉल केला तिनं. एवढ्या रातचं महत्वाचं कॉल असतंय बाई. अगं ते सौर्या नाही का, सौर्याचा निरोप द्यायचा होता म्हणून कॉल केलाय बघ तिनं. बाई एवढ्या रातचं फोन करते आणि ते बी सौर्याला निरोप द्यायला. ते जाऊ दे, पण मला तुझ्यावरच विश्वास बसेना बघ. पम्या खरं खरं सांग, धोका देऊ राहिला ना तुम्हाला? अगं नाही ग, आईच्या शपथ मी तुला धोका नाही देत बघ. धोका देऊ राहिला ना तुम्हाला? मी चुकलेलो आहे ना, असं धोका देतात का मग? रडू नको, अख्खं गाव मला काय म्हणल, हिला माराय बिरायला लागलं की काय. कळू दे संध्या गावाला कसं त्रास देतेस ते तुम्हाला. मी तुपल्यावर लय प्रेम करते ना, म्हणून असं त्रास देऊ राहिलंय तुम्हाला. अगं असं काय नाही, तू माझं चॉकलेट आहेस का नाही? कॅडबरी स्वीट स्वीट हाय की नाही? जा बाई तिकडं, तुझं आपलं नेहमीच असं गोड गोड बोलून मला मनवतय. माझं प्रेम आहे, मग तुला नाही मनवायचं तर काय, बाकीच्या पोरींना मनवायचं होय. मग त्या पूजीला फोन करायचा नाही याच्या पुढे. बरं नाही करत, असंच असंच हसत राहा. बरं तू अशी चांगली दिसतेस बघ. आणि आता एक काम कर, रात्र बिले झाली तू घरी जा आणि आराम कर. उद्या सकाळी बघू आपण. एवढं रात्रीचं बाहेर फिरणं बरं नाही. बरोबर बोलताय. जाते आम्ही आता. होय जा. बाय बाय टाटा. टाटा. ए सौर्या, अरे इकडे. काय ग, काय झालं? नाही अरे काय नाही. कुठून आलास? अगं काय नाही, जरा शेताला गेलतो. बर, ताई कशी आहे? हाय एकदम सगळे बरे आहेत बघ. आणि ताईचं बाळ? ते बी बरं आहे. तू आवाज का दिला ग मला? अरे काय नाही, अगं बोल की. ती पूजा आली होती रे परवा माझ्याकडे. विचारत होती तुझ्याबद्दल सगळं, कुठे असतो, काय करतो. मग तू काय बोलली? मी काय बी नाही बोलले बघ तिला. पण का रे, ती का विचारते तुझ्याबद्दल? अगं असं काय नाही, मी तिच्या वावरात कामाला जातो ना, म्हणून ती विचारत असेल. तू तुझं शेत सोडून तिच्या शेतात का जातो कामाला? अगं खर्चायला पैसे लागतात ना, म्हणून जातो. पण नको जाऊ रे, ती लोक एकतर शहाणे नाहीत आणि मला काळजी वाटते तुझी, म्हणून मी बोलते बघ तुला. बरं चल, जाऊ का मी? बर जा, पण मी सांगितलेलं ध्यानात ठेव बर का. होय ग. तुझा आबा घरी आलाय का? नाही नाही, येतील आता. चल तुझ्यासाठी चहा करते की. नाही नको, घरी जाऊन करीलच की मी. अरे चल रे, करून देते. तसं बी आई नाहीये घरी आणि ताई बी नाहीयेत. मी देते की, माझं काम तसं बी उरकलंय सगळं. बरं ठीक आहे, चल जाऊया आपण. हो चल. धरे टाकायच्यात.
अरे सौर्या, या कामाचा लय वैताग आलाय बघ मला. असं वाटतंय गाव सोडून कुठं तर निघून जावं पैसे कमवायला. अरे आता आपण रिकाम आहे, पण 4 पैसे कमवलेलं काय वाईट आहे? अरे सौर्या, 2-3 दिवस ठीक आहे, पण आपण जर कायमच इथं काम करत राहिलो ना, ही पूजा आणि दाद्या आपल्याला घरगडी समजतील की. पाम्या, काम करायला लाजायचं नसतं बघ. आणि तसं काय वाटलं तर मग आपण यायचंच नाही इकडं. अरे सौर्या, तू म्हणतोय ते बरोबर आहे. आणि तू काय बाबा अभ्यास केलेला आहे, तुला कुठं बी नोकरी लागल, पण माझं काय. सौर्या, आलं बघ, त्यांचं बाप शेतात येत नाही, हे दोघच दिसतात बरं शेतात. पाम्या, त्यांचं शेत आहे, येतील नाही तर जातील. आपलं काम कर की. ती उलटी बिलटी नाही, पूजी आली खरं इकडं. काय रे पम्या, काय करतोस? काम करतोय, अर्ध रान खणून झालंय आणि अर्ध बाकी आहे. कधी आलात तुम्ही? सकाळी 10 वाजता चालूय बघ, खाल्लेलं का काय? आणि आता लय भूक लागलीये. ए सौर्या, डबा आणलाय तुझ्यासाठी. नको, तुमचं झालं की मी घेईल खाऊन. तुम्ही खावा. म्हणजे दोघांसाठीच आणलाय? बघू. जे आणलंय ते गप खा, आणि तुझ्या एकट्यासाठी नाही आणले. बोलव त्याला पण. ए सौर्या, अरे चल केलं का, अरे लय भूक लागलीये. अरे एवढं झालं की येईल मी, तू घे खाऊन. अरे चल, तू नाही बसलं तर मी नाही बसत, मग जाऊ दे. ऐ, लय कामाची ड्युटी तुम्ही, माहितीये. या आता गप इकडं. ऐ, बस खाली. ऐ, तुला एकदा सांगितलेलं कळतंय का? अगं तुला जायचं तर जा, मी घेतो खाऊन माझं काम झाल्यावर. मी मालकी नाही इथली, माझं ऐकायचं. ये गप इकडं. आईला सौर्या, तू खाल्लं तरच मला खायला भेटणार आहे, नाही तर भेटायचं बी नाही. अरे थांब, हात धुवून घे की आधी. पूजा, माझं बी धोकी. आईला, आमच्या नशिबातच नाही. आज मी बनवून आणले तुझ्यासाठी. म्हणजे दोघांसाठीच आणले. अगं जेवण तर चांगलं झालंय, पण कशाला आणायचं ना? तुझ्यासाठी नाही आणणार तर कोणासाठी आणणार? अगं नको आणत जाऊ, मला नाही आवडत. ऐ, एवढं बनवून आणलंय ना, खा की मग गप. तुझा शानपणा तुझ्याकडेच ठेव. आणि पूजे, काय सांगू तुला, लय भारी जेवण झाले बघ. आणि असं जेवण की नाही तू रोज घेऊन येत जा माझ्यासाठी. ऐ, तू काय माझा नवरा लागून गेलास का? अरे पूजे, कसलं भारी बोललीस बघ. ए, तुझा पानसटपणा बंद कर, नाही तर फावडं घालीन डोक्यात. आणि ए सौर्या, तू खा रे. तर तुला खरंच जेवण आवडलं का? हो, आवडलं ना, मस्त होतं. असं रोज माझ्या हाताचं जेवण जेवायला आवडत का? म्हणजे म्हणजे मी माझ्या हाताने करून आणलं एवढं सगळं तुझ्यासाठी. अगं पण नीट सांगितलं तर नीट कळलं ना. म्हणजे तुला काहीच वेगळं वाटत नाही का? का? डोंबलं माझं. राहू दे, खा ते. ऐ, कुठं?
डबा धुवायला. दे इकडं. अरे धुतो की मी. धुते मी, दे इकडं. पूजे माझा बी धुवून आणखी. धु तुझा तू. सावरे मला भानगड कळ ना, हे गावात सगळ्यांसंग भांड नेमकं तुझ्यासाठीच दबका घेऊन आली बरं. म्हणजे काय तुमचे दोघं जाऊ दे पाहुणे, चल काम करू आपण. धुतलास का डब्बा? नाही संपला नाही अजून. संपल्यावरती आणून देतो मी. हा चालन. आणि पूजे उद्या बी घेऊन या डबा. गप. जाऊ का मी? हा? होय. जाते मी. होय होय. आणि उद्या बी डबा आहे ना पूजा. ग बस. अरे सौर्या ही गावात सगळ्यांसंग भांडते, पण तुझ्यासाठी एवढं प्रेमाने डब्बा घेऊन आली म्हणजे काहीतरी गट मिळते. हा? काय काय अरे नाग्या इकडे. साहेब बोला की. ही पिशवी खराब झाली, जरा तेल सांडलंय, बदलून आणून दे मला. घरी देऊ आणून. नाही मला आणून दे. ठीक आहे जा. साहेब. आईला दादा आपल्या शितलीचा काय ठाम पत्ता लागना झालाय बघा. काळ्या काही बी करून शितलीला बोलायला जावंच लागतंय बघ. पण दादा मला एक सांगा, आपल्या शितली सोबत लगीन करणार आहे का फक्त टाइमपास? ए काळ्या, अरे ते पुढचं पुढं बघू ना. तिथं आत्ता काय करायचं ते सांग ना. हा जायचंय का तिच्या घरी? चला. ए पिशवीत काय येते? तुला काय करायचंय? एवढी उड्या मारत हसत हसत का आली? मी कशी काय आहे ना? अगं त्या पिशवीत काय आहे? डबा कुणाला घेऊन गेली? शेतात गेलते. का? तू जाऊ शकतो, मी गेले तर काय बिघडलं? जा 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 जा. हिला काळ्या ती बहीण आहे ना म्हणून हिला काहीच बोलता येत नाही. बरं मी काय म्हणतोय, मी असं ऐकलंय की त्या सौरेचं लग्न शितली सोबत लावून देणार आहेत म्हणून. काय येडाबिडा झाला काय तू? हा त्या सौऱ्याचं लग्न त्या शितली सोबत होय? अहो हा तर अख्ख्या गावाला माहितीये. त्या सौर्याचे आई वडील वारल्यापासनं शितलीच्याच घरचे त्याला बघतात की. आणि सौर्य असं कुठलं व्यसन करत नाही, भांडणं करत नाही, म्हणून चांगलंय पोरगा असं गावाला माहिती, म्हणून त्याच्या सोबत लावून देणार आहेत बघा. हे जर खरं असेल ना तर सौऱ्याचा काटाच काढतो बघ. दादा असं करू नका राव, थंड घ्या जरा. अहो बघू आपण सौर्याचं नंतर. ए अरे खातो आमचं, आज तू ती त्याची करतोय. अहो दादा जे ऐकलं ते सांगतोय. काळ्या हे जर असंच चालत राहिलं ना, अरे मामा बनवून जाईल ना मला. हा ते आहे म्हणतात. काय नाही काळ्या, त्याच्या आता काहीतरी बघावं लागेल. चल तू.
कर पम्या इकडं. आईला रावल्या तुला कसं कळत नाही बरं? कर काय झालं? त्या पूजाने तुला नंबर दिला होता, तू केलास का कॉल? अरे पम्या जरा हळू बोल की, घरात ऐकायचं कोणीतरी. अरे सावऱ्या, मला सांग घरात कुणी हाय वय ऐकायला? हा, बरं सांग, काय काम काढलं आणि कोणाला फोन करायचं म्हणत होता? अरे त्या पूजेने कॉल करायला सांगितलं होतं तुला, तू केलास का? तिने मला 3 वेळा कॉल करून वैताग दिलाय आणि बोललीये सौर्याला सांग काही करून आज संध्याकाळी मला भेट म्हणून. अरे पम्या तुला एक खरं सांगू का? अरे तिने चिठ्ठी दिली होती ना, अरे ती कुठं ठेवली काय लक्षातच नाही बघ माझ्या. तू काय येडा बिडा आहेस का? तुला कळत नाही वय चिठ्ठी जपून ठेवायचं? तिने एवढा नंबर लिहून दिलाय, तुला जपून ठेवता येत नाही का? आईला पम्या तिचं काय काम असेल रे माझ्याकडे? आता मला काय माहित बाबा, तुमचं काय काम असेल ते. पम्या फोन दे रे इकडं, तुझ्या फोनवर फोन करतो मी. काय बोलतो माझ्या फोनवर? ती बी पूजाला लाव 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 धर धर धर. दे इकडं. हॅलो 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 हॅलो. हॅलो. आता जर हॅलो बोललास ना, जीवच घेते बघ. अरे पूजा, तू बोलतीस होय? कशी आहेस? फोन कशाला केलायस ते सांग. काय नाही, सौर्याकडे आलो होतो ना, म्हणलं मग तुला फोन करावा. दे की मग त्याला फोन. जरा आमच्याशी बी बोल की प्रेमानं 2 शब्द. तुला सांगितलं ना दे त्याला, देतोस का आता? बर देतो. आईला आमच्याशी बोलायलाच नको म्हणती. हॅलो. काय रे, तुला फोन करायला सांगितला होता ना, कळत नाही का? अगं विसरलोच. आता कसं विसरतोस ना तेच बघते. आणि त्या काळ्याच्या फोनवर नका फोन केलास. अगं माझा फोन घरात चार्जिंग लावलाय. पूजाला ठेवलाय बाई. बरं बोल, काय काम होतं? शेतावर येऊन भेट. का ग? भेट बोलला ना की भेटायचं. अगं पण काय काम आहे ते तरी सांग की. हाय काम? काम असल्याशिवाय तू येणार आहेस का? हाय काम, ये. बरं येतो. वाट बघतीये आम्ही. आधी सौर्या, पण पूजी काय बोलली ना? अरे ती काहीतरी शेतात काम आहे बोलली, तिकडे बोलवले. आणि पूजीने मला बी बोललेलं असेल ना? नाही तुझं यायचं तर काय बोलली नाही ती. गप्प आहे. आणि तुला काय माहित नसेल, ते आमचं थोडस सिक्रेट असतं. बरं तू या आवरून, मग मी पण येतो आवरून. चालतंय चल. अरे नाग्या, किती वेळा सांगितलं रे तुला शेतात जनावर सोडत जाऊ नको म्हणून? हा, आज सगळं पीक खाल्लं की त्यांनी. दादा, माहित नव्हतं मला. चुकून गेले असेल जनावर आतमध्ये. आतमध्ये गेली म्हणजे? तुला अक्कल नाही का? तुला लक्ष नाही ठेवतायत का? खोटं बोलता का तो? मुद्दाम नाही केलं, मका त्याच्या जनावर गेली का ती? हो दादा, मी सारखं तुमच्या सोबत असतोय. मला माहित नाही तुम्हाला कोणतं चुकीचं काहीतरी माहिती सांगितली असन. चुकीची माहिती सांगितली? दादाला चुकीची माहिती सांगितली? हा, खोटं बोलता का रे? ए नाग्या, परत जर शेतात जनावर गेली ना, हिथंच तुडवील, कळतंय ना? हे लक्षात ठेवायचा. रानात सरतो वळू आणि फोडून तुला काढू. काळू 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 राहू दे. काय म्हणता नागेशराव, आपली पोरं इडीत काही करतात. शर्ट खराब केला ना? कशाला नागेशराव, नका घाबरू तुम्ही. पोरं आहेत ती आपली, शेतात गेली ना जाणार. अहो खाऊ द्या, काय कमी पडणार आहे आपल्याला? हा दादा तुम्ही शांत बसा, शांतीत घेऊ नका हा विषय. बाळू तिकडं बघ, तिकडं बघ. जा तुम्ही. हो नागेशराव. काय राव आपल्याला भांडण? चला. ए बाबल्या, हिच्यासोबत कुठे फिरतोय गावात? दुकानात गेलो होतो दादा. लेख सॉरी दादा. ए शितले, अगं कुठे याच्यासोबत फिरते गावात तू? हा,
कुठं म्हणजे मी इथंच राहते. तू इकडे काय करतोयस? काय म्हणालास? नाही म्हणजे तुम्ही इकडं दादा इकडं चांगलंय बाबा चांगलंय आज. ए भाड्या, तोंड गप कर जरा. आणि तुम्ही दोघं किती शहाणे आहेत ना ते मला चांगलंच माहितीये. हे शितले कशाला गरम होती तू? हा अगं आता तुझ्याच इकडे आलोय म्हटल्यावर चहा पाणी गरम. अगं असं विचार की काय कशाला तापते उगाच? काय म्हणालास? चहा आणि पाणी, ते पण तुला? तोंड बघितलं का तुझा आरशात? हे शिकले ए शीतल वहिनी बोललो मी. ए शितले लय उडू नको. अख्ख्या गावाला माहिती गावातली एक बी पोरगी आपल्याकडे बघत नाही. हा तुझ्याशी नीट बोलतोय कारण तू प्यार आहे ना आपलं. हा गो बाई, मी आणि तुझा प्यार? चल हड. हे शिकले गप आहे तवर गप आहे, नाही तर तुला माहितीये दादा सोबत वाकडं म्हणजे नदीत लाकडं. ए काय मला किती वेळा सांगितले रे? हा गावात कुणाला बी नडा कोणाला बी मारा, आपल्या शितलीच्या नादी लागू नका. प्यार येतो आपला, कळतंय ना? शितलीचं ना आपलं जरा वेगळं बॉन्ड आहे. सॉरी बर का शितली, इडी पोर आहे आपली. ए चल निघ रे, आला मोठा शाना. अरे मला किती वेळा सांगितलं रे? हा अरे गावात कुणाला बी मारा कुणाला बी गाडा, पण आपल्या शितलीच्या अजिबात वाट्याला जायचं नाही. ओके चला अयो सावऱ्या आपण पोचीला सरप्राईज. अय पम्या, अरे तिकडे का तोंड करून बसलायस? अय अरे तिकडे का तोंड करून बसलायस? ए पम्या, अरे काय आवाज दिला आणि कसं दिसतंय? तुमची काही पिठाची गिरणी का रे? का पूजे काय झालं? पिठात लोळून आल्यासारखं दिसायला लागलायस. ए सौर्या तुम्हाला सांगितलं नाही होय जास्त पावडर लागली ते? अरे तुला बोललो होतो ना, तू काय ऐकतो होय? बोलायचं का नाही मला? पूजे काय काम होतं? कशाला बोलवलं आम्हाला? कामाशिवाय येत नाही का तू? कामाशिवाय येत नाही का? अय तुला विचारलंय का? बरोबर सॉरी ते काय म्हणतात ना इंग्रजी मध्ये येस आरी सारी. हा तुझ्याकडेच ठेवते. अगं एवढं लवकर बोलवलं ना म्हणून विचारलं तुला. मी कामाशिवाय बोलू शकत नाही का तुला? कामाशिवाय बोलू शकत नाही का मी तुला? अगं तसं नाही पण मग कसं? आधीच तोंड वर करून बोलायला लागलास की. तू जा जरा तिकडं, आम्हाला दोघांना बोलायचंय. हा मग बोल की. ए रावल्या तुझा पूजाला आणि मला आहे ना काहीतरी बोलायचंय. अय हिरो, त्याला नाही तुला बोलले मी, जा. अगं पूजा बोल की थोडं माझ्या संग बी. अय सांगितलेलं कळत नाही का तुला? जा म्हणलं ना. माझा नंबर सेव्ह केला त्याच्यात. जेव्हा फोन करेन ना तेव्हा उचलायचं, कळलं का?
अगं पण काय काम होतं सांगितलं नाहीस. तू खरंच असा आहेस काय येडा बनून पेढा खातोस र? एखादी पोरगी जर तुला एकट्याला भेटायला शेतात बोलवत असेल तरी बी कळत नाही व्हय तुला? अगं एवढी जवळ कशाला येते? तुला काय प्रॉब्लेम आहे का? अगं बघल ना कोणीतरी. मला कोणाचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुला आहे का? अगं मला फरक पडतो. जरा लांब बस. तू म्हणतोयस म्हणून, नाही तर मी कोणाचं ऐकत पण नाही. बरं जाऊ का मी घरी? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? थांब म्हणलं ना की थांबायचं. मला ते प्रेमाने गुलू गुलू बोलता येत नाही. बरं चल जातो मी. काय? थांब. नाही नको काम आहेत मला. ए पम्या, इकडे या. पूजा काय ग? आणि ह्याला घेऊन जा. समजून सांग जरा ह्याला. अरे सौर्या, हिनं तुला बी लेक्चर दिलं वाटतं. जरा ह्याला नीट समजून सांग. कोण आपलं असतंय आणि कोण परका असतंय ते. बरं सांगतो मी. बरं बरं चल सौर्या. तीनच्या काउंटिंगला घे बर का. त्यावेळेस जोरात रील करायची जरा दादावर. हा चल, घे. 1 2 3. पाटलाच्या राज्यात येऊन दादा सोबत वाकड्यात नाही जायचं. समज नका तुले. काळू म्हणतस माले. हा ए काय बुनबुन लावली रे सकाळची? हा बंद करते. आता बघ येड. ए पम्या, अरे काय आजकाल तूच यायला लागला? तुझी बहीण नाही येत वाटतं. ए काळ्या, तुला काय करायचं रे? त्याची बहीण येईल नाही तर तो येईल. तुला काय करायचंय? ते बी आहे म्हणा. ती नाही येत, ती घाबरती इकडे यायला. घाबरती? आम्ही तर राक्षस बिक्षस आहेत का? दादाच्या इथं यायला घाबरती. दादा काय असे तसे वाटले काय तुला? ए काळ्या, तुम्ही त्या राक्षसापेक्षा बी बदतर आहे. ए पम्या, खानदानी आम्ही खानदानी, कळलं का? आलतू पालतू वाटतं काय तुला? अरे हा वय माहितीये किती खानदानी आहे ते. दिसतंय की. पिंट्या पाणी आण रे. ए जा पाणी घेऊन ये. ए पिंट्या, तू दे की पाणी. तुझा दादा आहे, मी का देऊ? ए सांगितलं तेवढं कर की. पाणी आण. ए ऐकांनो, पाणी आणलं तर काय मरतो हो रे? हा एवढं सांगितलं तेवढं कर. अहो दादा, पण मी काय केलंय? त्या सौऱ्याला सांगा गावात जरा जपूनच राहा म्हणावं. लयच उडायला लागलेत तुम्ही दोघं. काय झालं म्हणजे तुला माहित नाही का? होय नाही, पण झालंय तरी काय सांग तरी. ए पम्या, त्या सौर्याला सांगायचं ताई साहेब आणि शीतल बहिणींपासून लांब राहायचं. दादा बरोबर ना? अहो दादा, पण काय झालंय मला काहीच कळलं नाही. मग ते काय का असं ना, लांब राहायला सांगायचं फक्त. अहो दादा, एक तर तुला साधा पोरग आहे. काय झालं असतं तर माफ करा. ए लय रुबाब नको झाडू. तुझ्या बापाने किती पैसे घेतले ते टाक पहिले. एवढं कर्ज घेतलंय तुम्ही, 1 रुपया तरी फेडा की. हा रुपया देत नाहीत. अहो दादा, काम करून कर्ज तर फेडतो ते की. देतो की तुमचे पैसे हळूहळू. काय रे तुला त्या सौऱ्याचं लयच पुळ काय रे? माझ्या बहिणीपासून आणि शितलीपासून दोघं राम राहा. काय घालून गावात तापिला दोघांना. अहो दादा,
ए पिट्या ते पडकं घे. हा दा. हे घे गाडी पुस सगळी. कोण मी? कोण पुसणार रे? पुसते. निपुसे निपुस. अरे काय लका तुला गाडी पुसता येणार राव? काय करतोय? हे बघ अशी पुसायची गाडी. नीट बघ. ए पिंट्या इकडे. अर्धी गाडी तर तूच पुसून दिली. दादा, अरे इकडे. हो दादा, अर्धी गाडी तर तुमच्याच माणसाने पुसली की. त्यांच्यावर हसतो रे. हा पुस गाडी. काम करते नाही काही नाही, यांना फक्त पैसे पाहिजे. दादागिरी तसली. हे घे रे. काय झालं? का रडतोस? काय नाही. काय रे काळू, काय झालं त्याला? काय माहिती ताई, तो असंच करत असतो. कधी रडल कधी हसल काहीच माहित नाही त्याचं. तुम्ही नका लोड घेऊ, जाऊ द्या. तुला लय माहिती ना. हो दादा, ताईसाहेब गेले त्याच्या मागे. त्याच्यात नाही एवढी हिंमत. नाही सांगायचं काय. चला. अरे पम्या, पम्या, अरे थांब. काय झालं तुला? रडतोस का? काहीच नाही. खोटं बोलू नको. मला तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय. अगं, खरंच बोलतोय, काय नाही झालंय बघ. पम्या, सांगशील का? अगं पूजे, एक तर तुला माहितीये माझा बा तसला दारुडा. त्याला दारू प्यावी म्हणून त्यानं शेतीचा तुकडा तुझ्या बागाकडे घाण ठेवलाय. पण आता तुझा बा ते बघत नाही, सगळं तुझा भाऊ बघतोय. मग काय? अगं काय झालं काय? मी दूध घ्यायला आलो तर मला काळू म्हणतोय की तुझ्या बहिणीला पाठवून देत जा, आणि ती दूध घ्यायला आली की तू छोड काढतोय. आणि मी काय बोलाय गेलं की दादा मला म्हणतोय की माझे सगळे पैसे टाक. मग कर की काम आणि फेड सगळं कर्ज. अगं तेच करतोय ना ग पूजे. काम करते बघतेस ना गावामध्ये. कामाला जातोय, पैसे फेडतोय, तरी मी फेडे ना ते. पूजे, आता सांग मी काय करू बरं? बरं थांब, मी बघते काय करायचंय ते. जा तू. पूजे, हे की नाही, सौर्याला काय सांगू नको. ते एकतर लय साधं भोळ आहे. हा नाही सांगत, जा. आणि ऐक, हे असलं रडत जाऊ नकोस. शोभत नाही तुला. हाच बरं जरा. आता कसं? जा, बघते मी काय करायचंय ते. दादा, ताईसाहेब त्यांच्या मागे गेले. जाऊ दे काय होत नाही. कारण की अख्ख्या गावाला माहितीये रानात सरतो वळू आणि मॅटर केला त्याला खोळतो काळू. काय नाही बोलणार. तर दादा, ताईसाहेब गेले कुठे नक्की असतील? बघितलं का त्या पम्याच्या मागे गेली. दादा पण बराच वेळ झाला नाही आले ताईसाहेब आज. अरे येईल ना मग. का काय आमची गेली काय? काय रे दाद्या, तपाम्याचं किती कर्ज राहिले रे आपल्याकडं? तुला काय करायचंय? आमच्या आम्ही बघून घेऊ. आबान मी बघायला खंबीर आहे. तू नको पडू यात. तसं नाही, मी विचारलं फक्त किती कर्ज बाकी आहे त्याचं.
अगं सांगितलं ना तुला काय करायचंय. हा पोरगी पोरगी सारखी राहा. नाही राहणार. काय करशील? घरात जा, आम्ही बघतो काय करायचं ते. नाही जात. ए तुला कोण लागतो तो, त्याच्यासाठी मला भांडायला लागली होय. दाद्या, तुला पण माहिती मी पण आबाची पोर येते. आता मी माग हटत नसते. कोण कुठला तो पम्या, आपल्या दोघांमध्ये भांडण लावायला लागला होय. त्यांनी भांडण नाही लावली, मीच गेले होते त्याला विचारायला. या पम्याची एवढी हिंमत की तो तुझ्याशी बोलायला लागला. आता गेमच करतो आता. ए, असले डोक्यात बी आणायचं नाही काय. ए तू मला नको शिकू, जा घरात. मला माहिती मला काय करायचं ते. तू नाही सुधारणार कधी. या काळ्या हा पम्या जिथं कुठं गावात असेल ना, त्याला उचलून गाडीवर टाका आणि आणा इकडं. होय दादा, जिथं कुठं दिसल मला हातपाय बांधतो आणि गाडीतच टाकतो त्याला. आणि ऐक, गावात कोणी बघणार नाही ना याची काळजी घे. गावात घोळ नको. आणि टेन्शन नका घेऊ, गोडीतच येतो त्याला. आईला ह्यो पम्या आजपर्यंत गावात आपल्याला कोण नडलं नाही, इथून पुढं पण कोण नडणार. पम्या आपल्याला नडतोय, आता दाखवलंच पाहिजे. कसं दादा म्हणत तसंच म्हणत. निघतो मग आम्ही. अरे जा ना मग, बघा ना त्याला. बुजी ना. ए पम्या, अरे ये इकडं लागा. ए पम्या, अरे ये की इकडं. अरे काम होतं जरा, ये. नक्कीच काहीतरी घोळ दिसतंय. अरे काम होतं जरा, ये. आईला अर्जंट काम आहे होय, मग तर जावंच लागतंय बघ. तुम्ही दोघं इकडं. अरे ते सौर्य तुला ना खालच्या वावरात शोधत होत. सौर्या, अन काय बोलला? म्हणलं अरे पम्याकडे काम आहे, अर्जंट काम आहे म्हणलं. तुला सांगायला आलो होतो, तू दिसला म्हणलं जाताना, सांगू तुला. आणि मला सांग, सौर्य तुला एवढं प्रेमानं बोलला होय? हे बघ, अख्ख्या गावाला माहितीये काळू कधीच कोणासोबत गोड बोलत नसतो. तो म्हणला अर्जंट काम आहे म्हणून गाडी थांबवली, नाही तर मला गरज बी नाही. मला बी माहितीये चांगलं. तिकडं चाललोय, येतोय का? कसला विचार करतोय, त्याचा अर्जंट काम आहे सौर्याचं. चल. लय अर्जंट आहे का? हा अर्जंट आहे, अर्जंट. अर्जंट बोलवलंय म्हणजे, ये इकडे. चल बस. अरे नको विचार करू, आम्ही तिकडे चाललोय म्हणून तुला म्हणतोय. चल 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 चल, बस बस. दादा, काळ्याने पण मला उचललाय, तो आणतोय इथं. आजपर्यंत काळ्याला जेवढी कामं सांगितलीत ना, काळ्याने सगळी केली. मला माहिती होतं काळ्या पण हे काम चूक करणार. आणू दे पणाचा असा गेम वाजवतो ना की त्यांनी परत कधी माझ्या शीतलीकडं आणि माझ्या बहिणीकडं डोळे वर करून पण बघितलं ना पाहिजे. आणि त्याचा तो सौर्या, त्याचा पण चांगलाच गेम वाजवणार आहे. उद्या काळा
ए तुला सांगितलं होतं ना, आमच्या नादी जर लागला ना हा गेम होणार हा तुझा. काय रे काय आहा, तसं दादा म्हणून तसं. दादा माफ कर दादा. ए गप्पे. त्यामुळे इथून पुढं दादाच्या अजिबात नादी लागायचं नाही, काय कळलं ना? आणि हे तुझ्या त्या मित्राला पण सांगा, काय परत जर माझ्या बहिणीकडं आणि माझ्या शीतलीकडे जर बघितलं ना, उभा कापी ना, कळतंय ना? ए दादा दादा, शिकली आली शिकली आली. शाळेचा शेट या दांडक्याने हाणायचा होता याला. शितळवणी आली शितळवणी आली शितळवणी आली शितळवणी आली. पळा, पळा, पळा. पम्या, ए पम्या, अरे काय झालं? काय नाही बघ, इथं दगडावर पडलो खाली. अरे पडला का मारलंय कुणी? नाही पडलोय बघ. अरे चल पहिला घरी चल. सावकाश उठ. सावकाश खाली बघ. तू बस, मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. हे घे. बर बघू इकडं. पम्या, खरं खरं सांग, तुला कोणी मारलंय का तू पडलायस? आता मी खरंच पडलोय बघ, मला नाही मारलं कुणी. हे बघ पम्या, माझ्याशी खोटं बोलू नको हा. मला खरं सांग काय आहे ते. अगं शितले, खरंच नाही मारले बघ. पम्या तू अजून पण खोटं बोलतोय हा? मला माहिती तुला कोणी मारलं असेल ते. तो पूजेचा भाऊच होता ना? वय शितले, मी रानात बसलो होतो, काळू आलाय, घोंगडी टाकली आणि रानात घेऊन गेला आणि तिथं दादाने मला मारलंय. आणि बरं झालं तू तिथं आली, नाहीतर त्यांनी माझा जीवच घेतला असता बघ. आणि हे सगळं सौर्याला माहिती का? अगं सौर्य एकटाच आहे आणि त्याला काय झालं तर मला दुसरा मित्र कोण आहे ग? मग तर त्याला हे कळलंच पाहिजे पम्या. अगं नको सांगू त्याला, आणि परत जर त्याला काय झालं तर कसं होईल मग माझं? मग तर त्याला हे कळलंच पाहिजे पम्या. नको सांगू त्याला. बर चल, तुला मी आज सोडते आधी. चल उठ, सावकाश उठ. सौर्या, काय ग एवढं सकाळ सकाळी? काय रे, काय करतोस इकडं? अगं सकाळी चालू होतो शेताकडं, शेतातली काम ओरखली ना, मग चाललो होतो घरी. घरी कशाला चाललाय? कशाला म्हणजे? अगं आता शेतातली काम उरकली तर मग जावं घरी, भूक पण लागली होती. नको जाऊस, विडा बांधलाय. बर बर ती चप्पल काढ आणि ये इकडं.
हळूच पाय दे, पडशील. ऐक ना, हा गावचा रोड आहे, इथं बघल कुणीतरी आपल्याला. चल आपल्या शेतात जाऊ. चल. बर चल तू पुढं, मी आलो घेऊन. चल. तू किती दिवस झाले मला ओळखतोस रे? आताच काही दिवसापासून ओळखतो. हा, आणि मी तुला कधीपासून भेटायला येते? किती दिवसापासून म्हणजे जेव्हापासून आपली ओळख झाली तेव्हापासून. तरी मी तुला कळत नाही बे. माझ्या मनात काय आहे ते. बरं ते जाऊ दे, सोड. एवढं सकाळ सकाळ इकडं गावात काही काम नाही का तुला? गावात होतं की काम, पण ज्याला भेटायचं होतं तोच नव्हता गावात. मग आले त्याला शोधत शोधत. का भेटला नाही का तो? का तुझ्यासारखाच फिरतोय गावाबाहेर? एखादी पोरगी त्यासाठी काय काय करते, तरी बी त्याला कळना. मला नाही फरक पडत बघ, माझं मी आपलं काम करत असतो. जाऊ दे, ते सोड. बस खाली, खाऊन घे. ठीक आहे. आजचं जेवण पण मीच करून आणले तुझ्यासाठी. तू आणि तुझ्या हाताने बनवलाय? हा. पण झालं काय नक्की? थोडं नाही, बरंच काय झालं, पण ते फक्त तुला कळत नाही. सौर्या, खरंच सांग रे, तुला काय वेगळं नाही वाटत का? पण वेगळं काय त्यात? तुझ्यासाठी एवढ्या गोष्टी केल्या तरी पण तुला कळत नाही का? अगं या गोष्टी कळत नाही ग मला. अरे सौर्या, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात रे. काही गोष्टी समजून बी घ्यायच्या असतात. अगं नाही कळत मला या गोष्टी. सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, थोड्या समजून बी घ्यायच्या असतात. ए, तू इकडे काय करतेय? ते मी शेतात चालले होते. पण तुझे शेत तर रस्त्याच्या कडेला आहे ना, मग इकडे कुठं आलीस? ए शितले, जेवढं सांगितलं ना तेवढं ऐकायचं. शेतात चाललेले म्हणलं ना, तुला काय प्रॉब्लेम आहे का? आणि मला नाही, पण याला असेल ना. तसं बी हा गावातला कुठल्या पोरीला बोलत नाही. का नाही बोलत कुठल्या पोरीशी? बरं ते जाऊ दे. शितली, तू इकडे कस काय आली? का यायला नको होतं का? अगं असं काय बोलते? तुला कोण अडवणार आहे? एवढी जवळची काही, कुठं पण कधी पण येऊ शकते. हायच. ए शितली, ते जाऊ दे. बरं झालं काय ते सांग. तुला या सगळ्या गोष्टीतून वेळ भेटला तर समजेल ना. अगं पण झालं काय? तुला ते तरी माहिती का, काल पम्याला गावातल्या पोरांनी मारले म्हणून? पम्याला? आणि कुणी मारलं? जा विचार त्याला. बघतो जाता कुणी मारले. सौरभ, अरे थांब. आता तो थांबत नसतो. शितले, कुणी मारलं पाम्याला? विचार की तुझ्या भावाला जाऊन. ए नीट बोल, कळलं ना? तू माझी मैत्रीण आहेस ना, म्हणून आतापर्यंत गप्प बसली. नाही तर हे शब्द जर दुसरं कोणी बोलला असतं ना, पक्का थोबडवला असता त्याला. पूजे, तू आता याचा विचार कर, जेव्हा सौर्याला समजेल ना त्यावेळेस तो काय करत.
काय करणार आहे ग तो तो तर एवढा साधा आहे, धडकून अशी बोलत बी नाही नीट. आणि काय करणार आहे? कसं असतं ना पूजे, माणूस साधा असला आणि सरळ असला ना तर तो कमजोर नसतो. आणि सौर्य असा मुलगा आहे ना की मित्रांसाठी काय पण करेल. मला नाही वाटत. बघशीलच तू. चल येते मी. पम्या, काय झालं रे? कुणी मारलं तुला? मला अरे कोणीच नाही मारलं. कुणी नाही मारलं? ते शीतलीने आता सांगितलं मला. कुणी मारलं सांग. अरे खरंच तर कोणच नाही मारलं मला. पम्या, काय झालं ते खरं सांग. येडी तिच्या कुठं नादी लागतोस? पम्या, शीतली काय खोटं बोलणार नाही मला. अरे तुझी शपथ कुणी नाही मारलं. बघू काय झाले. अरे काय नाही. पम्या, बघू काय झाले. हे काय? अरे काय नाही, ती काहीच नाही झालं बघ की. हो हा, काहीच नाही. आता खरं सांगतो काय झाले. त्या दिवशी गावातून येत होतो, दाद्याने मध्येच गावात अडवलं आणि काळू बाळूनी लय मारलं बघ. आता बघ, त्याला सोडतच नसतो. अरे सौर्या, सौर्या. दादा पम्याला चांगलाच चोपला राव. अरे खरं तर तुम्ही दोघांनी शाळा केली, त्याला उचलून आणला आणि इकडं आणून टाकला. दादा मी काय म्हणतो, ते बी बरोबर आहे, पण मला असं वाटतंय ते गावात कोणाला तरी सांगल राव. त्याच्यात एवढी हिंमत आहे, ते कोणाला सांगणार आहे गावात? हा ते बी आहे म्हणा, पण त्याचा ते जिगरी मित्र सौर्या त्याला तर 100% सांगल दादा. कोणती? सौर्य? हा हा. अरे त्याच्या तोंडावरची साधी माशी उडत नाही. हा? ते सगळ्याला सांगणार आहे. काय घंटा वाकडं करणार आहे ते आपलं? दादा कसं आहे, गावात थोडीफार आपल्याला रिस्पेक्ट आहे, म्हणजे रिस्पेक्ट आहे, म्हणून मागं लोक नाव ठेवतील, काय बी बोलतील. ऐ, तुम्हीच तोंड उघडून उघडून अख्ख्या गावात सांगताल. लय बोंबलत बसू नका, जरा तोंड बंद ठेवा. लय जर नाटकी केली ना, त्या पम्याच्या अशा तांगड्या तोडल्यात ना, तुमच्या सगळ्यांच्या तांगड्या तोडील. कळतंय ना? होय दादा होय. परत जर माझ्या मित्राच्या नादी लागले ना, सगळ्यांच्या गाडीत बाबू घालील. कळलं का? होय करशील रे? अरे काय झालं? का भांडताय? विचार त्याला, त्या पम्यासोबत काय केलं त्यांनी. ऐ, अरे सोड त्याला. काय केलंस तू? काय केलं? त्या पम्या मीच मारले. काय करणार आहे? आणि जर लय नाटकी केली ना, तुलाही मारील. कळतंय ना? आहे तिकडे. ए सौर्या, पम्या, जा त्याला घरी घेऊन. ह्याच्यासोबत जर परत दिसली ना, ह्याला कापील आणि त्या पम्याला कापील. समजू सांग तुझ्या भावाला. हे चल. आणि ए, पूजे, परत जर हे पोरग दारा दिसलं ना, त्याच्या सकट तुला बी कापीन. चाल रे. ए सौर्या, थांब की. पम्या, मी काय सोडत नसतो बघ त्याला आता. अरे सौर्या, तुला माहिती आहे ना ते कसं आहे. अरे सौर्या, एवढं रागाला जातात होय? पम्या, ते मला बी कळतंय रे, पण तुला कोणी हात लावलं ना, ते मला सहन नाही होणार बघ. अरे सौर्या, ते मला माहितीये. अरे पण तू तर अभ्यास करणार पोरगा, एवढं भांडण कस काय करायला लागला, आणि ते बी दादे सोबत. अरे एकतर मला आई नाही, बाप आहे तर तो काही कामाचा नाही. पम्या, जे काय ते तूच येणार लहानपणापासून. अरे सौर्या, आपण लहानपणीचे मित्र आहोत,
त्यामुळं तुला वाटणार ते बरोबर आहे. अरे पण तो दाद्यानं लय दलिंदर आहे. आणि तुला माहिती आहे ना कसा आहे ते. राहू दे, आपल्याला काय फरक नाही पडत त्याचा. अरे सौर्या, उलट आता तो जास्तच वाटायला जाईल बघ. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ त्याचं. आईला पूजा, तू इकडं. उठ, हात दे. तू नक्की आहेस तरी कसा रे? लोकांना दाखवण्यासाठी भांडणं केलीस, ते पण माझ्या भावासोबत. हिंमत कशी झाली तुझी? ए पूजे, तुला नाही याच्यातलं काय माहिती? काय नाही माहिती मला? सांग ना, काय नाही माहिती? तू असं भांडणं करणारा नाहीस का? लोकांना ओरडून बोलणारा नाहीस? काय नाही माहिती सांग. अरे सौर्या, बोल ना. अगं तसं काही नाहीये. बोल ना. अगं पूजे, त्याला नको काय बोलूस. ए, मी तुला बोललीये का? गप राहायचं. सांग ना. अरे तुला कळतंय का? अरे तू माझ्या दादासोबत भांडणं केलीस, तो भेटू देईल का आपल्याला? का नाही भेटू देणार? म्हणजे तुला अजून पण कळलं नाही का? सौर्या, तू जसा साधा आणि सरळ राहायचास ना, मला लय आवडायचास. हे काय केलंस रे तू आता? आवडायचं म्हणजे? आवडायचंच म्हणजे माझं प्रेम आहे तुझ्यावर. अरे मला आवडतोस तू. अगं पण काय पण? तू आता हे सगळं केलंस, दादा मला कधीच तुला भेटू देणार नाही परत.